सध्या आपण सगळे दिवाळीच्या आनंदात आहोत, मात्र मध्य प्रदेशात शोककळा पसरली आहे। ये कारण इसके लिए है कि सपना हाजी, राजा हाशमी और तुमको बोलूँ अक्षय कुमायूं ना, अक्षय कुमायूं, और तुमको बोलूँ ये पत्रकार पंकज जैन। ये हमारे घर पे जैसे अभी बीच में हमारा कुछ वो हो गया था, लफड़ा हो गया था ना बीच में हिंदू मुसलमान का, उसके अंदर ये आने लगे और ये हमारे किन्नर को ब्लैकमेल करने लगे। उसके साथ में रेप किया उन्होंने, तो तीन महीने पहले रेप किया। तो हम इसके लिए शर्म के मारे के क्या मैसेज जाएगा लोगों को। आज किन्नरों को भी नहीं छोड़ रहे, बहन बेटी को तो नहीं छोड़ते थे, किन्नरों को भी नहीं छोड़ रहे। किन्नर भी अपने देश में, अपने इंदौर में सुरक्षित नहीं है। क्यों? प्रशासनावरचा विश्वास उडालाय। न्यायासाठी लोकांना स्वतःचाच जीव द्यावा लागतोय। मी असं का म्हणतेय हे तुम्हाला हा व्हिडिओ पाहून नक्कीच कळेल। हा जो व्हिडिओ तुम्ही पाहत आहात तो आहे मध्य प्रदेशातील इंदौर शहरातील नंदलालपुरा भागातील 16 ऑक्टोबर 2025 रात्री सुमारे 8:30 वाजताचा। यामध्ये 24 किन्नर एक सोबत आत्महत्येचा प्रयत्न करत आहेत। प्रश्न असा आहे की एवढ्या 24 लोकांना आत्महत्या करण्याची वेळ का आली? असं काय घडलं की त्यांना त्यांचा जीव संपवणं सोयीस्कर वाटलं? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी प्रकरण पूर्ण समजून घेऊयात। त्याआधी मी प्रज्ञा न्यूज अनकटच्या क्राईम रिपोर्ट मध्ये तुमचं स्वागत करते। मंडळी, एका तृतीयपंथीय महिलेवर झालेला बलात्कार आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणात पोलिसांच्या निष्क्रियतेच्या विरोधात निषेध म्हणून 24 किन्नरांनी एक सोबत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडलाय। झालं असं की गेल्या काही महिन्यांपासून पायल गुरु आणि सीमा गुरु या ट्रान्सजेंडर समुदायातील 2 गटांमध्ये मालमत्तेचा वाद सुरू होता। या वादामुळे त्यांच्या गटामध्ये अनेक वेळा भांडणं झाली। हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं आणि 24 मे रोजी त्यातील एका गुरुविरुद्ध FIR दाखल करण्यात आली। त्यानंतर म्हणजेच 3 महिन्यांपूर्वीच अंदाजे 12 जून 2025 च्या दिवशी 2 व्यक्ती म्हणजेच अक्षय कुमार आणि पंकज जैन यांनी पत्रकार असल्याचं भासवून नंदलालपुरा येथील ट्रान्सजेंडर समुदायाचे निवासस्थानाला चौकशीसाठी भेट दिली आणि गुन्हेगारीचा सिलसिला तिथेच सुरू झाला। त्यांनी एका तृतीयपंथीय महिलेवर बलात्कार केला, तिच्यावर शारीरिक अत्याचार केले, ब्लॅकमेल केलं आणि बदनामीची धमकी दिली। तसेच तिच्याकडून 1.5 लाख रुपये लुटले। ते पीडितेला तिच्या गुरु आणि हिंदू मुस्लिम मुद्द्यांशी संबंधित प्रकरणात FIR नोंदवण्याची धमकी देत होते। या सगळ्यानंतर हिम्मत करून त्या पीडितेनं पंढरीनाथ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली। त्यानंतर पोलिसांनी ट्रान्सजेंडर व्यक्ती संरक्षण अधिकार कायदा 2019 अंतर्गत कलम 18 आणि धमकी देण्याच्या आरोपाखाली FIR नोंदवली। माजी पोलीस उपयुक्त संतोष सिंह यांनी या वादाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन केलं होतं, परंतु जवळजवळ 3 महिने उलटूनही तपासात प्रगती झालेली नाही। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार DCP ऋषिकेश मीना यांच्या बदलीनंतर ही चौकशी थांबवली गेली आणि शेवटी मग आरोपींना अटक न झाल्यानं समुदायात असंतोष निर्माण झाला। एवढे महिने होऊनही न्याय न मिळाल्यामुळे आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी या 24 व्यक्तींनी फिनाईल प्राशन केलं। रुग्णालयात पोहोचल्यानंतर इतर समुदाय सदस्यांनी आणखीन निषेध केला आणि केरोसिन ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला, जो पोलिसांनी रोखला। खरं पोलिसांनी सांगितलं की आरोपींविरुद्ध तपास सुरू आहे आणि पीडितांच्या जबाबानंतर पुढील कारवाईही केली जाईल। मात्र आता या संपूर्ण घटनेनं पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ कारभार, निष्क्रियता आणि हलगर्जीपणाचं उदाहरण समोर ठेवलंय। व्यवस्थेवर नाकर्तेपणाचा शिक्कामोर्तब केलाय। जर न्यायासाठी जीव द्यावा लागत असेल तर हा कुठला न्याय? खरंच याला न्याय म्हणायचं का? माणसाच्या जीवाची किंमत एवढी क्षुल्लक आहे का? या प्रकरणावर तुमचं मत काय? नक्की कमेंट करा।